दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर. नमस्कार मित्रांनो, आगरी कॉलेजची पोऱ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप लेट ब्लॉग चालू केलाय गाडीमध्ये बसून. तर गाडीमध्ये बसले तर मी चालले पनवेलला. एक डान्स अकॅडमी आहे, त्याचं ओपनिंग आहे. एक डान्स अकॅडमी म्हणजे अनुराधा माहिती आहे तुम्हाला, अनुराधाच्या बहिणींनी डान्स अकॅडमी चालू केलेली आहे, खुशी डान्स अकॅडमी. तर त्याचं आज ओपनिंग आहे, त्यासाठी आम्ही चाललोय आगरी कॉलेजच्या पोरी तिकडे आगरी कॉलेजची धमाल करायला. सोबत कोण कोण आहे पहिले तुम्हाला दाखवते. इकडे आहे अनुराधाची आई आणि अनुराधाचा बाबू ऐकर बाबू हाय बाबू काय बघतोय हो पोऱ्या. आणि इकडे आहेत अनुराधाचे पप्पा हाय बोला पप्पा. अरे वा मस्त. आणि इकडे बायडेकर आणि सोबत जर अनुराधाचे पप्पा आहेत, आई आहे, बाबू आहेत, अनुराधा तर असणारच ना. तर तिला दाखवते, थांबा एक मिनिट. तर ही बघा. तर आम्ही चाललोय आता ओपनिंगला आणि डान्स अकॅडमीचं नाव ठेवलंय खुशी. तिच्या मुलीचं नाव ठेवलंय ना, मुलाचं नाही, खुशाल नाव आहे, मुलगी नाही म्हणून खुशी नाव ठेवलंय. खुशाल नाव आहे, खुशाल नाही मुलाचं. अच्छा. तर चाललो आता तिकडे, तर आम्ही दाखवू कसं काय होतंय. आणि आता निघालो आणि मस्त अनुराधाचे पप्पा गाडी पण खूप छान चालवत आहेत. आवडली मला त्यांची ड्रायव्हिंग. आता पुढे आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवते अजून कसं काय होतंय ते. नीता आणि नीता आता इथे म्हणजे मागे जे स्टुडंट आहेत न्यू इंग्लिश स्कूलचे ना, न्यू इंग्लिश स्कूलचे आहेत. तर आता जो ह्या मुली डान्स करणार आहेत ना, त्या नीतानेच त्यांना डान्स शिकवलाय आणि डान्स टीचर हीच आहे, तिचे आपण ओपनिंगसाठी आलेलो आहोत. तर आता पहिले आपण डान्स बघूया मुलींचा कसा झालाय ते कळेल. मग मी पण सांगते कसा झालाय ते नक्की डान्स. हा नक्की सांगा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू.
आज दिनांक 12 सप्टेंबर न्यू इंग्लिश स्कूल नेरे येथे सौ नीता पाटील मॅडम डान्स टीचर यांच्या डान्सचं उद्घाटन होत आहे. तरी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे फॅमिली मेंबर, आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम ज्योती गायकवाड मॅडम, आमच्या स्कूलचे चेअरमन वामन पाटील सर, तसेच रसिका ए पाटील मॅडम, सुधाकर चोळगे सर सगळे उपस्थित आहेत. त्यांच्यानी तसेच यूट्यूबर ज्योती पाटील मॅडम याही उपस्थित आहेत. या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मते यूट्यूबर ज्योती पाटील यांच्या हस्ते व्हावं. पण माझी इच्छा आहे का आई बाबांना पण सोबत येऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. न्यू इंग्लिश स्कूल आपण नेरे गावामध्ये आलो आहोत आणि इथे अनुराधाची बहीण म्हणजे माझी पण बहीणच आहे आणि तिने खुशी डान्स अकॅडमी चालू केलेली आहे स्कूलमध्येच. तर जितके पण म्हणजे आपल्या नेरे गावातले स्टुडंट असतील ज्यांना डान्स शिकायची खूप हाऊस आहे, मग कोणते कोणते डान्स तुम्हाला हिपहॉप तसेच आपले वेस्टर्न कोणते कोणते डान्स शिकवते तू ते पण सांगतो ना. बॉलिवूड, हिपहॉप, साल्सा, त्याचबरोबर आता गरबाचे वर्कशॉप सुद्धा चालू होणार आहेत, झुंबा चालू होणार आहे. तर ज्यांना कोणाला म्हणजे हे करायचं असेल त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नेरे महालक्ष्मी नगरमध्ये येऊन त्यांचं ऍडमिशन करू शकतो. ऍडमिशन फुल चालू आहे जोरदार मध्ये. जाण्यावरती जाऊ नका, साडीला तुम्ही असं समजू नका का डान्स येतोय, डान्स स्कूल येतोय, तसं तुम्हाला खाली दाखवलाच मी. आणि इथे बॅनर सुद्धा लागले बघा, त्याच्यात त्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. तर मला प्रोत्साहन करण्यासाठी मी म्हणजे शाळेचे मिस ज्योती पाटील मी यांचे मनापूर्वक आभार मानते की त्यांनी मला इथे शिकवण्याची संधी दिली. त्यांच्या संधीमुळे मला माझी कला म्हणजे इतरांपर्यंत दाखवता येईल. त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीचर टीमचं मी मनापासून आभार मानते. मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही छान केला आणि तिच्यामुळे अजून डान्स अभ्यास सगळ्यांना करता येईल. डान्स अजून त्यांच्यातर्फे मला ऑफर सुद्धा चांगली आली. एक नावड्याची शाळा आणि एक विसुंबाला त्यांचे सर मला काल भेटून गेले. त्यांनी सांगितलं नावडा आणि विसुंबाला त्यांचे 600 स्टुडंट आहेत, त्यांना सुद्धा शिकवायला ये, आम्ही चांगला पेमेंट तुला देऊ तिथे. अरे वा, बघा काय सरांचं नाव आंजे पाटील सर, त्यांचे सुद्धा मी मनापूर्वक म्हणजे आभार मानते. ते आज आले नाही इथे, पण नक्कीच ते जर आले असते तर मी त्यांचा सुद्धा सत्कार
प्रकार केला असता. तर आपली ही आगरी मुलांची पोर आतापर्यंत मला सगळ्यांनी मेकअप आर्टिस्ट दाखवल्या, परत आपले सेमिनार मध्ये आपण गेलो, पण पहिल्यांदा डान्स टीचर म्हणून ही आगरी मुलांची पोर पुढे आलेली आहे. तर हिला प्रोत्साहित करा आणि तू अशीच खूप खूप पुढे जा. त्याचबरोबर आमचे इथले वामन सर त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला की तू इथे चालू कर, इथे नाहीये डान्स क्लासेस. त्यामुळे मला सांगितलं की त्या अजूनपर्यंत क्लासेस सुरू झाले नाहीये, तू इथे येऊन तुझे क्लासेस ओपन कर, तुला चांगलं प्रोत्साहन भेटेल. त्यामुळे मी त्यांची आणि माझ्या मिस्टरांचे तर म्हणजे सगळ्यात मोठं हात आहे त्यांचा की ते माझ्या पाठीशी उभी राहिले. सगळ्यात मोठा हात म्हणजे मिस्टरांचा असतो, कारण नवऱ्याची साथ असेल तरच बाई पुढे जाऊ शकते. जशी मी आणि मुलांची पण साथ असते असं पुढे असतो. तर हे आपल्या नीताचे मिस्टर आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं की जर डान्स शिकवते आणि अशी ज्या प्रकारे पुढे गेलेली आहे आणि अजून तिला ऑफर पण आली दुसऱ्या शाळेतून, तुमचं साथ कसं आहे तिला? तुम्हाला आवड आहे या गोष्टीची का असं पाहिजे सगळ्यांना आवड पाहिजे या गोष्टीची? आता माझे सासरे त्यांना पण विचारते का तुम्हाला कसं वाटलं आपण जिथे तिथे जातो तर नवऱ्याला भेटतो, पण आता मेन तिथे सासरे म्हणजे बाबा आहेत. तर बाबा तुम्हाला कसं वाटतं आज जुनेने एवढं चांगलं काम करायला घेतलंय? तर आपला माणूस पुढे जायचं ते चांगल्यासाठीच आहे ना, आणि चांगली शिकवून देत आहे मुलांसाठी. बरोबर. अशी पिढी तुम्ही पुढच्या या पिढीला एक मेसेज द्या माझ्या व्हिडिओतून का कसा साथ दिला पाहिजे. आज सुनेला साथ देतात म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि ते पण अशा कार्यामध्ये का जिथे ती डान्स शिकवणार आहे. म्हणजे आपल्या पहिलेच्या समाजामध्ये महिलांना घराच्या बाहेर पाठवत नव्हते, पण आज खरंच म्हणजे बघा सांगता अतिशय आनंद होतोय की माझ्या सासऱ्याने मला साथ दिली आहे. ऍक्च्युली तर तिचं बघून भाऊ पणासारखीच गोष्ट आहे, कारण सासू सासरे साथ देणं खूप मोठी गोष्ट आहे. आज बाबांनी तिला साथ दिलाय तर तू पुढे जा आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय किती अभिमान वाटतं त्यांना सुनेबद्दल. तर आम्हाला पण तेवढंच अभिमान आहे. तू खूप पुढे जाशील, अजून खूप पुढे रडू नकोस. आशीर्वाद आहे पप्पा आणि मम्मी, ते जर नसते तर मी पण म्हणजे या कार्यामध्ये पुढे जाऊ शकले नसते. त्यांनी पण मला मी जेव्हा म्हणजे 5वी 6वीला होते तेव्हा मला डान्स क्लासेस लावले. मी आवडीने जायची, मला आवड होती पहिल्यापासूनच. पण म्हणजे 10वीत असताना लग्न झालं, त्यानंतर ना हे मध्येच थांबलेलं. त्यातच पुन्हा सुरू होत आहे. ते त्यांच्या म्हणजे मेन त्यांच्या कष्टामध्ये मी हे सगळं शिकली आहे आणि आता हे सगळं पुढच्या पिढीला मी शिकवणार. ऍक्च्युली मला पण रडायला येते भाऊ झाले, कारण हिची जी स्टोरी आहे ना ती थोडीशी माझी पण आहे. मी पण पहिले डान्स शिकवायची मुलांना आणि माझाही डान्स क्लास होता. जसं मला माझ्या आईने साथ दिला तसं माझ्या सासरे नाही आहेत, पण त्यांनी पण मला नक्कीच साथ दिला असता. पण माझा नवरा मला देतोय. तसं इथं अमरोलचे आई आहेत आणि बाबा आहेत, त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं, त्यांची मुलगी रडायला लागली. तर पण तुम्हाला कसं वाटतं आई आज मुलगीचं हे बघून? खूप कौतुक आहे. भाऊ तुम्हाला काय बोलायचंय? आणि अजून तिला साथ द्या असंच पुढे. आणि तिची बहीण सुद्धा आले, तिने कॅमेरा पकडला, आपण तिला पण विचारूया. एक मिनिट. माझ्या आधी मी ताईची मनापूर्वक आभार मानेल, कारण की ही रसिका ताई आहे. नाही तर सांग ताई बद्दल. ही म्हणजे माझी ताई कमी आहे, आता मी तिला जास्त टीचरच बोलते, कारण की ती या शाळेचे तिचे मिस्टर होते, ते चेअरमॅन होते. अफसोस त्यांचं म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये झालं, पण आम्ही पण त्यांना खूप मिस करतोय. तिचाही मला पाठिंबा खूप आहे आणि आमचं म्हणजे दोघी बहिणी आहेत आम्ही काका. हा, तर म्हणजे खरंच आज आम्हाला त्यांची पण कमी खूप वेळ होती. आणि ताईचं मी खरंच खूप आभार मानेल, कारण की ना ताईंनी म्हणजे मिस्टर त्यांच्या जेवढ्या लेवलला पोहोचलेत, जिथे त्यांनी म्हणजे जिथे काही कमी नव्हती ना तिथे ताई पाठीमागे उभे राहिलेत. ताई अशा खचून गेल्या नाहीत, त्यांना पण तिथे वरती त्यांना अभिमान वाटत असेल, कारण की ताईने खूप खूप मोठं पुढचं पाऊल उचललेलं आहे. आणि ताई तुला खूप खूप शुभेच्छा. खरंच त्यांना देव चांगली जागा देईल, ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर मी बाबांसाठी पण थोडंसं बोलू इच्छिते. मला माहितीये का बाबांचा मुलगा नाहीये इथे, पण खरंच खरंच सर तुमचे पण मनापासून खूप खूप आभार. आणि इथं काही सर नसून तुम्ही सुद्धा माझ्या बाबाचे, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच केली आणि असं तुम्ही पण माझ्या पाठीशी राहा. तुम्ही पण दोन शब्द काहीतरी बोला. खरंच भाऊक होण्यासारखा हा क्षण आहे. म्हणजे जसं आपण खाली आता बघितलं डान्स शिकवला,
डान्समध्ये आपण जेवढं हसलो ते आता वरती येऊन रडतोय, कारण महिलांना सपोर्ट आता खूप म्हणजे वाढत चाललेला आहे. पहिले कमी होता, आता वाढत चाललेला आहे. आणि याच त्या अशा महिला आहेत ज्यांना पुढे आपण या महिलांच्यामुळे आता आपण खूप पुढे पुढे अजून जाणार आहोत. तर मी खरंच सगळ्यांचं थँक्यू बोलते, जे मला तुम्ही इथे बोलवलात आणि माझ्या अंगाला अक्षरशः काटे मारते तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून. तर प्लीज सगळ्यांना ज्यांना पण डान्स लावायचा असेल पनवेलमध्ये तर तुम्ही जॉईन व्हा. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकणार आहे, तसेच कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथं टाकणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त हिला कॉन्टॅक्ट करा आणि लवकर क्लास जॉईन करा. थँक्यू सो मच मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल सगळ्यांचं. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपलेला आहे. खूप छान झालाय, छान ब्लॉग झालेला आहे. या ना इकडे, या इकडे सगळ्या मॅडम्सला बोलवा. तर ब्लॉग खूप छान झाला आहे आणि न्यू इंग्लिश स्कूल नेरे इकडच्या सगळ्या टीचर लोकांना मी इथं बोलवते इकडे आपल्या ब्लॉग एंड करण्यासाठी. आणि खूप छान वाटलं मला. नीताने इथं बोलवलं. नीता कुठे आहे? नीताने मला इथे बोलवलं आणि आपल्या या आगरी कोल्यांची पोर या ब्लॉगमध्ये या सगळ्या खास म्हणजे टीचरांना दाखवणं गरजेचं आहे, कारण यांच्यामुळेच आपली पिढी खूप पुढे जाते, शिकते. आणि नाही इकडे तर सगळ्या टीचर इथे आहेत. डान्स टीचर आहेत, अजून तुम्ही प्रिन्सिपल आहात. अच्छा प्रिन्सिपल, सॉरी सेम दिसतं. तर सगळ्या टीचर आहेत. तर एकदा तुमचं नाव आणि कोणत्या कोणत्या क्लासचे आहे ते मला सांगा. हां, म्हणजे कोणता सब्जेक्ट शिकवता येते. ओके. तर नीता तर आपल्याला माहिती आहे की डान्स शिकवते. डान्स पण शिकणं खूप गरजेचं आहे स्कूलमध्ये. सगळे हॉबीज पाहिजे, सगळ्या मुलांना ॲक्टिव्हिटीज पाहिजे, तेव्हा मुले पुढे जातात. तर मॅडम तुमचं नाव काय? माय नेम इज सरिता सचिन गायकर. आय एम अ टीचर ऑल सब्जेक्ट. ओके. इथं आपली टीचर आहे आणि ज्योती गायकवाड. मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम पाहते इन इंग्लिश स्कूल नेरे. ज्योती पाटील, ज्योती गायकवाड. जयश्री मस्कर, थर्ड स्टँडर्ड. ओके. आय एम अश्विनी घरत. आय एम प्री प्रायमरी टीचर. ओके. माय नेम इज निकिता निखिल मांडवकर. आय एम अ टीचर अँड 4, 6, 5 स्टँडर्ड क्लास. ओके. Hello everyone. My name is Aruna Satish Rukote. I am also teacher and I am studying in 1st, 2nd, 3rd and 6th and 7th. Thank you. Hello, I am Bhairavi Mankame. I am studying in 6th, 7th standard science, history, geography. तर खूप छान वाटलं सगळ्या टीचरांना भेटून. आणि नीता तुझं पुन्हा थँक्यू, तुम्ही मला इथं बोलवलंस. आणि मी आता या चॅनल म्हणजे आपल्या या ब्लॉगचं एंड करते या सगळ्या मॅडमसोबत. तर एकदा माझ्या चॅनलचं नाव आहे आगरी कोल्यांची पोर बोलायचं आहे आपल्याला.
तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलचं नाव काय आहे? आगरी पोरांची पोर. बाय.